आजची जी पत्रकार परिषद आपण बोलवलेली आहे ती मुळात आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसापासून वीज देयकाबद्दल अनेक चर्चा चालू आहेत। याच्या संदर्भात आमचे BSTचे पदाधिकारी जे आहेत त्यांनी अत्यंत खोलवर या विषयाचा अभ्यास केला की युनिट दर म्हणजे आपल्याला माहिती आहे की ग्राहकाला प्रत्येक युनिटपैकी दर या ज्या वीज कंपन्या आहेत त्या निर्धारित करतात। तो युनिट दर जो आहे तो कशा प्रकारे निर्धारित होतो हे अगदी मी अतिशय थोडक्यात सांगतो आणि मग पुढचा विषय आपल्या पुढे मांडतो। MERC कडे ज्या कोणी वीज कंपन्या असतील मग ती अदानी असेल, BST असेल किंवा MECB असेल किंवा टाटा असेल किंवा कुठली वीज कंपनी जी असेल, हे त्यांचा खर्च जो आहे वर्षभराचा एक खर्च की बाबा माझा 100 रुपये खर्च आहे, हा खर्च जेव्हा MERC ला दाखवतं त्याच्यावरती त्यांना 15% प्रॉफिट घ्यायचा अधिकार MERC देते आणि त्याप्रमाणे 115 रुपये त्यांचा खर्च म्हणजे प्रॉफिट धरून आणि डिवायडेड बाय युनिट्स अशा प्रकारे युनिटचा दर डिसाईड होतो। मग 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, कमर्शियल 6 रुपये ज्या असतील त्याप्रमाणे तो डिसाईड होतो। आता मुळात विषय असा झाला आहे की जेव्हा MERC ला या ज्या वीज कंपन्या आहेत या जेव्हा त्यांचं खर्च सादर करतात तो खर्च सादर करतानाच घोटाळे होत आहेत। म्हणजे मुळात समजा माझी वीज कंपनी आहे BST आणि माझा खर्च 70 रुपये आहे तर मी तो दाखवताना जो खर्च आहे तो 100 रुपये दाखवतो, त्याच्यावरती 15% प्रॉफिट घेतो आणि अशा प्रकारे युनिटचा दर असतो। म्हणजे जर 70 रुपये जर खर्च दाखवला असता आणि 15 रुपये असतं तर जे काय 7 आणि 3 म्हणजे 85 रुपयाप्रमाणे त्यांचा खर्च झाला असता आणि त्याप्रमाणे युनिट दर असता समजा 2 रुपये असता। पण खर्चच वाढवल्यामुळे जो युनिट दर ग्राहकांना 2 रुपये यायला पाहिजे तोच ग्राहकांना 4 रुपये जातो। म्हणजे 100% जवळजवळ त्याच्यामध्ये वाढ होते। अशा प्रकारची फसवणूक या सगळ्या वीज कंपन्या ही MERC ची करतायत। आपल्याला आठवत असेल तर याच विषयात दिल्लीचे मुख्यमंत्री सन्माननीय अरविंद केजरीवाल यांनी जो वीज दर दिल्लीमध्ये कमी केला त्याचं प्रमुख कारणच हे होतं, त्यांनी वीज कंपन्यांचा जो खर्च आहे त्याच्यावर सरकारच्या माध्यमातून ऑडिट केलं आणि जेव्हा कळलं की कुठले कुठले खोटे खर्च दाखवलेले आहेत आता त्याप्रमाणे त्यांनी त्यांना दर कमी करायला लावले। त्यामुळे आज दिल्लीकरांना जी आहे वीजेचा जो दर आहे तो कमी मिळतोय, वेरॅज महाराष्ट्रातल्या जेवढ्या वीज कंपन्या आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या खोट्या दाखवलेल्या खर्चामुळे हा जो दर आहे युनिटचाच दर आहे हा आपल्याला वाढवून मिळतोय। आता याची उदाहरणं द्यायची झाली तर माझ्याकडे आता BSTचा आर्थिक ताळेबंद आहे। या BSTचा आर्थिक ताळेबंद जर आपण बघितला या सगळ्या प्रकरणामध्ये आणि हे सगळे पेपर्स आम्ही RTIच्या माध्यमातून गोळा केलेले आहेत। आता आपण पाठच्या 4 वर्षाचा BSTचा ताळेबंद जर बघितला तर 2016 ते 2017 उत्पन्न त्यांचं 4530 कोटी रुपये होतं, खर्च 3297 कोटी होता आणि नफा जो झाला त्यांना 1233 कोटीचा। 2017-18 3883 खर्च झाला, उत्पन्न आलं, 3204 खर्च झाला आणि 639 कोटी निव्वळ नफा मिळालेला आहे। 2018-19 ला 3759 कोटी रुपये त्यांचं उत्पन्न आलं, 3127 कोटी रुपये खर्च आला आणि 632 कोटी रुपये निव्वळ नफा मिळालेला आहे। 2019-20 3574 कोटी उत्पन्न आहे, 3288 कोटी त्यांचा खर्च झालेला आहे आणि 286 कोटीचा निव्वळ नफा मिळालेला आहे। म्हणजे वीज पुरवठा विभागाने मागच्या 4 वर्षामध्ये 2790 कोटी रुपये हा निव्वळ नफा कमवलेला आहे। मग जर तुमची कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, तुम्हाला जर नफा मिळतोय तर या मार्च महिन्यात आमचा प्रश्न आता इथे सुरुवात होतो, या मार्च महिन्यात विजेचा दर BSTला का वाढवून मिळाला? आता याची जर कारणं आपण बघितली तर अतिशय थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे। हे जे खर्च दिले जातात जे MERCला दाखवतात, आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ही BSTचा जो ताळेबंद आहे त्याच्यामध्ये हे सगळे खर्च त्यांनी दिलेले आहेत। आता उदाहरण द्यायचं झालं
डिस्ट्रीब्युशन लॉस, म्हणजे आपण जेव्हा वीज सप्लाय करतो सगळ्यांना तेव्हा एक डिस्ट्रीब्युशन लॉस जो असतो तो या कंपन्यांचा होत असतो. तर त्याच्यामध्ये जर डिस्ट्रीब्युशन लॉस कमी झाला, म्हणजे समजा काही ठिकाणी 8% होतो, काही ठिकाणी 9% होतो, BSTने त्यांचा जो डिस्ट्रीब्युशन लॉस आहे तो कमीमध्ये आणलेला आहे, 4%वर आणलेला आहे. तर तो डिस्ट्रीब्युशन लॉस जेव्हा कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपला कमी होतो त्यावेळेला त्यांना इन्सेंटिव्ह देतात. तर आता यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे MERCला खर्च हे जो केलेला आहे त्याच्यामध्ये, की आम्ही डिस्ट्रीब्युशन लॉसचे पैसे कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह म्हणून दिलेले आहेत. आता हे किती दिलेले आहेत O&M एक्सपेन्सेसमध्ये त्यांनी काही ठिकाणी ते म्हणतात की 614 कोटी रुपये दिलेत, काही ठिकाणी म्हणतात की 11 कोटी रुपये दिलेत, काही ठिकाणी 14 कोटी रुपये दिलेले आहेत. प्रत्यक्षामध्ये हे पैसे त्या कामगारांना इन्सेंटिव्ह म्हणून दिलेलेच नाही BST, पण ते आम्ही खर्च केलेत असं दाखवून BSTनी MERCकडनं युनिटचे दर वाढवून घेतलेले आहेत. सबस्टेशन्स, जी BSTची सबस्टेशन्स आहेत जे मोडकळीला आलेले त्याची ही यादी आमच्याकडे आहे, कागदपत्र सगळे मी आपल्याला देतो. त्या यादीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्हाला 75 सबस्टेशन्स रिपेअर करायचे आहेत, त्याचा आम्हाला एवढा अमुक खर्च आहे आणि त्यामुळे आम्हाला युनिटचा दर वाढवून द्या. प्रत्यक्षात ती सबस्टेशन्स गेल्या 5 ते 6 वर्षात रिपेअरच झालेली नाही, पण तो त्याचा खर्च म्हणून त्यांनी घेतलेला आहे आणि युनिटचा दर वाढवून घेतलेला आहे. आता MERCचा जो नियम आहे त्या नियमाचा मी तुम्हाला हे देतो, म्हणजे तो सांगतो काय नियम आहे. मेकॅनिझम फॉर शेअरिंग ऑफ गेन्स ऑर लॉसेस ऑन अकाउंट ऑफ कंट्रोलेबल फॅक्टर्स. MERC म्हणते नियम क्रमांक 11.1 मध्ये की जो प्रॉफिट तुम्हाला होईल तो तुम्ही 3 लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे. काय म्हणते MERC? द अप्रूव्ड ॲग्रिगेट गेन टू द जनरेटिंग कंपनी ऑर द लायसन्स ऑफ MSLDC ऑन अकाउंट ऑफ कंट्रोलेबल फॅक्टर शॅल बी डेल्ट विथ द फॉलोइंग मॅनर. म्हणजे जो नफा झालेला तो खालच्या प्रमाणे त्याचा डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे. 2/3 ऑफ द अमाउंट ऑफ सच गेन शॅल बी पास्ड ॲज ए rebate in tariff over such period as may be stipulated in order to the commission under regulation 8.4. म्हणजे 2/3, आता 2700 कोटी रुपये जर प्रॉफिट झाला तर याचा 2/3 पार्ट हा त्यांनी ग्राहकांना द्यायला पाहिजे होता. म्हणजे ग्राहकांचा उलट युनिटचा जो दर आहे तो कमी व्हायला पाहिजे होता, त्याच्याऐवजी तो जास्ती होतोय. म्हणजे या मार्चमध्ये खरं तर लोकांना BSTच्या माध्यमातून युनिटचा जो दर आहे तो कमी व्हायला पाहिजे होता, त्याच्याऐवजी आपल्या सगळ्यांना वाढीव बिलं आलेली आहेत. द बॅलन्स अमाऊंट ऑफ सच गेन्स शॅल बी रिटेन बाय जनरेटिंग कंपनी ऑर लायसन्सर ऑर MSLD. 2/3 लोकांना द्या आणि उरलेला पार्ट तुम्ही स्वतःकडे ठेवा. आणि त्याच्यातला जो पार्ट आहे तो तुम्ही कामगार, BSTचे जे कामगार आहेत त्यांना तुम्ही तो नफा जो आहे तो त्यांच्या पगारामध्ये समसमान डिस्ट्रीब्यूट करा. हे कोण म्हणतंय? हे MERC म्हणते, जी रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे ती म्हणते. आता जो BSTचा जो ताळेबंद मी तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की गेल्या 4 वर्षात आम्ही कामगारांना LTA म्हणजे जी लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स जी देते ती आम्ही काही कोटी रुपये दिलेली आहे. प्रॉव्हिडंट फंडचे त्यांना पैसे द्यायचे होते, त्याचे पैसे आम्ही दिलेले आहेत. प्रत्यक्षात आपण बघाल तर BSTच्या कामगारांना 2018 च्या नंतर पैसेच मिळाले नाहीत. त्यांचा प्रॉव्हिडंट फंड मिळाला नाही, त्यांची ग्रॅच्युइटी मिळालेली नाही, पण ती आम्ही दिली आहे असं त्यांनी दाखवून युनिटचे दर वाढवून घेतलेले. म्हणजे इतका खोटेपणा जर BST करते, जी गव्हर्नमेंट अंडरटेकिंग बॉडी आहे, जी आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका टेकिंग अंडर बॉडी आहे, ती जर एवढा खोटा खर्च दाखवून जर या घेत आहेत तर मग अदानी असतील, जे MECB असतील, या ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांच्यावर सरकार म्हणून कंट्रोल आहे, असणार आहे की नाही असणार आहे, हा आमचा प्रश्न आहे. आणि वारंवार आम्ही ज्या आमचे सन्माननीय नेते नांदगावकर साहेब ऊर्जा मंत्र्यांकडे गेले, ऊर्जा सचिवांकडे गेले, आम्ही MERC मध्ये आमचं एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही जनतेच्या वतीने ही केस रिप्रेझेंट केली MERCला की बाबा हा कशा पद्धतीने खोटा खर्च दाखवला गेला आकडेवारी सकट. कारण हा जो आहे हा सगळा अख्खा बंच या कागदांचा आहे. ही सगळी कागदं आमच्याकडे आहेत ज्याच्यात खोटे खर्च दाखवलेले आहेत. ही सगळी कागदं नेऊन आम्ही MERCकडे सबमिट केलेली आहेत. तरी सुद्धा हा दर वाढवून देण्याचं काम आणि पाप हे MERCने केलेलं आहे. म्हणून आमची ही मागणी आहे
की सरकारने या सगळ्या वीज कंपन्यांवर एक त्रयस्थ ऑडिट नेमावा, त्यांच्या खर्चाची चौकशी करावी की खरोखर हे खर्च जेन्युइनली झालेले आहेत की नाही झालेले आहेत, आणि त्याप्रमाणे त्याच्यावर फसवणुकीचा या वीज कंपन्यांवर गुन्हा दाखल करावा. जर त्यांनी आता तर माझ्या मते BSTवर त्वरित, BSTचे जे GM आहेत त्यांच्यावर त्वरित फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकारची, जनतेची आणि MERCची सगळ्यांची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांची चौकशी करा, आणि जे जास्तीचे पैसे घेतलेले आहेत हे पैसे ग्राहकांना त्वरित परत करा, त्यांचं टॅरिफ कमी करा, ही आमची याच्यामध्ये मागणी आहे. आणि याच पद्धतीने जेवढ्या प्रायव्हेट कंपन्या आहेत ज्या वीज पुरवठा करतात, मुळात या प्रायव्हेट कंपन्या ज्या वीज पुरवठा करतात या सगळ्या लायसन्सही आहेत, याच्या कोणाकडे स्वतःचे वीज बनवण्याचं साधन नाही आहे. म्हणजे आपली जी MSEB सारखी कंपनी आहे ही कंपनी सुद्धा त्यांच्या मशिनरी विकत घेत नाही. आज कुठे गावात ट्रान्सफॉर्मर लावायचं, कुठे केबलिंग करायचंय, प्रायव्हेट माणसाकडनं त्यांनाच करायला लावते, ती केबलिंग घ्यावा लागते, त्यांना ट्रान्सफॉर्मर. मग तुमचा मशिनरीमध्ये खर्च नाही, तुम्ही कामगारांचे पैसे देत नाही आहात, तुम्ही सबस्टेशन नीट बांधत नाही आहात, मग तुमचा खर्च होतोय कुठे? आणि मग ग्राहकांवर हा अतिरिक्त बोजा का तुम्ही टाकताय? या प्रश्नाचं उत्तर आम्ही सरकारला वारंवार बैठका घेऊन विचारलं. आमचं आंदोलन झालेलं आहे, मोर्चे झालेले आहेत. आम्ही MERCकडे कायदेशीररित्या याच्या संदर्भातली एक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. MERCला जेव्हा हा वीज वाढीचा जेव्हा प्रस्ताव होता BSTने दिलेला त्यावेळेला आम्ही स्वतः रिप्रेझेंटेशन दिलं आहे आणि आमचं ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे. पण आमच्या ऑब्जेक्शनला ओव्हररूल करून MERCने या पद्धतीची अन्याय वीज दरवाढ दिलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून जनतेपुढे जाव्यात, जनतेला खरं काय खोटं काय हे कळावं, आणि सरकारला सुद्धा शहाणपणा आला पाहिजे. ऊर्जा मंत्री जे म्हणतायत की सगळी बिलं बरोबर आहेत, ह्या प्रश्नाचं उत्तर ऊर्जा मंत्री देणार आहेत का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय म्हणजे युनिट टू युनिट मॅच केली, मीटर टू मीटर मॅच केली म्हणजे वीज देयकं बरोबर आली, असं होत नाही. या पद्धतीचे खोटे जर युनिट दर तुम्ही आकारत असाल आम्हाला, तर मला असं वाटतं ही सुद्धा फसवणूक आहे जनतेची. आणि पहिली गोष्ट, या सगळ्या कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा सरकारने त्वरित दाखल करावा, ही आमची मागणी आहे. पुरावे जे आहेत ते तुम्ही सबमिट केले, त्या ठिकाणी बैठका घेतल्या, त्यांच्यासोबत चर्चा देखील केली, पण दरम्यानच्या या एकूणच बैठकीमधून काही निष्पन्न झालं का? काही प्रॉमिस जे आहेत वचनाचं नाही, आम्हाला ऊर्जा सचिवांनी जेव्हा आमच्या नांदगावकर साहेब गेलेले त्यावेळेला आम्ही या सगळ्या गोष्टी ठेवल्या त्यांच्यासमोर, तेव्हा ऊर्जा सचिवांनी सांगितलेलं की आम्ही या सगळ्या वीज कंपन्यांची बैठक घेऊ, त्यांना या संदर्भात विचारू. मुळात असं आहे की जर फसवणूक झाली असेल तर त्यांच्या बैठका घेण्याऐवजी त्यांची चौकशी लावली पाहिजे. ही चौकशी सरकार का लावत नाहीये? सरकारचे कुठे हितसंबंध याच्यात या कंपन्यांबरोबर गुंतलेले आहेत का? म्हणून सरकार चौकशी लावत नाहीये का? की यांना वाटेल तसा खर्च दाखवायला सरकार का देते? काही आर्थिक देवाणघेवाण आहे का याच्यामध्ये? याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. थोडक्यात MERCची या खासगी वीज कंपन्या कशा पद्धतीने फसवणूक करतात आहे, युनिट दर कसे वाढवले जातात आहे, थोडक्यात पुन्हा एकदा जरा सांगा. बरोबर, पुन्हा एकदा कशा पद्धतीने? नाही, मुळात असा आहे विषय की या जो खर्च जो आहे, वीज कंपन्या खर्च दाखवतात. समजा त्यांनी 100 रुपये खर्च दाखवला, त्याच्यावर 15% MERC त्यांना प्रॉफिट घ्यायला देते आणि अशा प्रकारे 115 रुपयाप्रमाणे जो खर्च आहे त्याला अनुसरून विजेचा दर निश्चित केला जातो. पण मुळात जो खर्च 70 रुपयाचा आहे तो या कंपन्या खोट्या सगळे खर्च दाखवून तो 100 रुपये करतात आणि अशा प्रकारे ऑलरेडी 30-40% ते वाढवतात आणि त्याचा खर्च दाखवतात आणि त्याप्रमाणे ग्राहकांना, त्यामुळे युनिटचा दर जो असायला पाहिजे त्याच्यापेक्षा 30 ते 40% अधिक आहे युनिटचा दर, आणि अशा पद्धतीने ग्राहकांची फसवणूक केली जाते. काय आपली आता मागणी असेल, काय कारवाई? आमचं म्हणणं की आम्ही एवढे पुरावे दिलेले आहेत, सरकारकडे पण दिलेले आहेत, MERCकडे पण दिलेले आहेत, आपल्याकडे आपण म्हणतो या सगळ्यांवर, या वीज कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा सरकारने दाखल केला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, युनिटचे दर कमी केले पाहिजेत आणि ग्राहकांना दिलासा दिला. ऊर्जा मंत्र्यांना काय आपण? ऊर्जा मंत्र्यांना हे सगळे कागद आम्ही दिलेले आहेत. आम्ही वारंवार त्यांच्याशी बैठक केलेली आहे. आमचे सन्मान नेते बाळा नांदगावकरांनी बैठक केलेली आहे. आमच्या बाकीच्या शिष्टमंडळांनी ऊर्जा सचिवांची बैठक केलेली आहे. हे सगळे पुरावे आम्ही दिलेले आहेत. याच्यानंतर जर सरकार जाणून दुर्लक्ष करत असेल, सरकारच्या याच्यामध्ये काय आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत का, याची चौकशी व्हायला लागेल.
सर जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा जर कारवाई काही करण्यात झाली नाही तर मनसेकडनं काय आमचा पाठपुरावा चालूच आहे. आम्ही आज MER जेवढे कायदेशीर पाठपुरावे करायचे तेवढे आम्ही करतोय, पण ही गोष्ट जनतेच्याही लक्षात आली पाहिजे म्हणून आज आम्ही जनतेपुढे आलेलो आहोत. आता जनतेने सरकारला प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. किती दिवसात सरकारने यावर ऍक्शन घ्यावी यासाठी काही कालावधी मनसेकडनं सांगण्यात आला किंवा देण्यात आलेला आहे? सरकारचं 1 वर्ष झालं, सरकार रमलंय स्वतःच्याच याच्यात की रात्रीची शपथ कोणी घेतली, कशी घेतली, आणि त्या स्टोऱ्यांमध्येच सरकार रमलेलं आहे. लोकांचे जे प्रश्न आहेत किंवा एकमेकांना धमक्या देण्यात सरकार रमलेलं आहे. शिवसेना भाजपला धमकी देते, भाजप शिवसेनेला धमकी देते. वीज दराच्या बाबतीत तर काही बोलायलाच तयार नाही. आज 1 वर्ष पूर्तीची मुलाखत झाली, कोणीच बोलायला तयार नाही या सामान्य माणसांच्या प्रश्नाबद्दल. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने हे प्रश्न घेतोय. या प्रश्नाबद्दल आम्ही बोलत राहणार आणि जनतेला दिलासा मिळेल याच्यासाठी आमचे प्रयत्न 100% आम्ही करत राहणार. तुम्ही ज्या प्रकारे आव्हान केलं होतं की वीज बिल भरू नका ज्यांचं बाकी आहे ते, अजून पुन्हा एकदा तसंच आव्हान असलं? निश्चितपणे सन्मान्य राजसाहेबांनी जे आव्हान केलेलं आहे, वीज बिल भरू नका, आणि जे कोण येतील अधिकारी त्यांना त्यांच्याशी कशा पद्धतीने समोर जायचं हे महाराष्ट्र सैनिकांना सगळीकडे माहिती आहे. तुम्ही काही ऍक्शन पाऊल उचलणार आहात का? कारण खळखटाक संदर्भातलं वक्तव्य जे आहे ते काही दिवसांपूर्वी केलं होतं. जर कोण वीज कापायला आलं तर त्याला सांगितलेलं ना आम्ही सांगितलेलं की त्यांच्या कानाखाली इलेक्ट्रिकचा शॉक पडला तर त्यांची जबाबदारी सरकारची असेल, आमची नाही. फक्त वेगळा प्रश्न आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत पांडुरंग सकपाळ यांनी एक सांगितलंय की आजांमुळे मनाला कुठेतरी शांती मिळते म्हणून त्यांनी जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांची BSTचा विषय आपण त्याच्यावर बोलून टाका. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. अरे त्यांनाही माहिती आहे बेस चालणार नाही तर मग 2 मिनिटं संदीप भाई एक हिंदी मध्ये फक्त बोला शॉर्ट. रेकॉर्ड करा का हिंदी मध्ये. संदीप जी आपने कुछ जानकारी निकाली है कि किस तरह से ग्राहकों को देखिए ऐसा है कि जो महाराष्ट्र के जो ग्राहक है उनको चीट करने का काम ये जो इलेक्ट्रिसिटी कंपनी है वो कर रही है. इसके बहुत सारे जो एविडेंस है जो हम लोग आज लेके आए हैं. देखिए बात ऐसी होती है कि जो खर्चा होता है इन कंपनियों का वो लोग MERC को सबमिट करते हैं. MERC उसके ऊपर एक 15% प्रॉफिट अलाउ करके यूनिट का जो रेट है वो डिसाइड करती है. लेकिन इन कंपनियों ने पिछले कुछ सालों में एक ट्रेंड किया है और उन्होंने जो खर्चा है जो उनका अगर फॉर एग्जांपल 70 रुपीज़ खर्चा है तो बताते हैं कि टाइम में 100 रुपया खर्चा बताते हैं, उसके ऊपर 15% प्रॉफिट ऐड करते हैं. और इसीलिए ये जो यूनिट दर है वो डे बाय डे इंक्रीज हो रहे हैं, जबकि सभी ये जो कंपनियां हैं ये लॉस में नहीं है, ये प्रॉफिट में है. और उनको ये कंपल्शन है कि उनको जो प्रॉफिट हो रहा है वो लोगों में वो डिस्ट्रीब्यूट उन्होंने